नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो. महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे 12 आणि 13 जुलै 2026. आपण 12 प्रश्न पाहत आहोत मित्रांनो. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो आणि दररोज सकाळी 6:30 वाजता मी 12 प्रश्न घेऊन येत असतो आणि आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजू शकेल. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, फिफा क्लब विश्वचषक 26 मध्ये कोपा कॅबना स्टेडियम मध्ये गोल करणारा पहिला आशियाई खेळाडू कोण? तर उत्तर होतं कोरियाचा खेळाडू आहे. कुठल्या? कोरियाचा खेळाडू आहे पहिला आशियाई खेळाडू. पहिला प्रश्न आजचा, भारताचे पहिले सागरी विमानतळ कोणत्या राज्यात बांधले जात आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्यात ते बांधलं जात आहे. भारताचे पहिले सागरी विमानतळ महाराष्ट्र राज्यात बांधले जात आहे. आंतरराष्ट्रीय लेवलचं असणार आहे. वाढवण बंदरात पालघर जिल्ह्यामध्ये करणार आहे आणि संपूर्ण बनवायचा का अधिकार अदानी समूहाला मिळालेला आहे. ठीक आहे, काही पहिल्या गोष्टी पाहूया आपण. भारताच्या पहिल्या डिजिटल संग्रहालयाचे नाव अभय प्रभावना, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. नृपेंद्र मिश्रा पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय समितीचे अध्यक्ष. नवी दिल्लीतील तीन मूर्ती संकुलातील नेहरू स्मारकाचे 2023 मध्ये पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय असे नामकरण करण्यात आले. नेक्स्ट तिसरा पॉइंट आहे, पुरातत्व अनुभव संग्रहालय वडनगर गुजरात येथे उद्घाटन. चौथा पॉइंट आहे, भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालय व कृत्रिम प्रभाळ भीती महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक जवळ आहे. ओके, पुढे अदेखी फातिमा शेख, भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षक, पुणे महाराष्ट्र. भारतामध्ये कोणत्या संग्रहालयाला राजाचा ताज म्हटले जाते? तर विक्टोरिया मेमोरियल हॉल. ओके, पुढे नेक्स्ट दुसरा प्रश्न. लिथियम आणि कोबाल्ट सारख्या महत्वपूर्ण खनिजांच्या पुरवठ्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत ऐतिहासिक करार केला आहे? तर ऑब्विसली ऑस्ट्रेलिया देशासोबत तो करार केला आहे. ठीक आहे, पाहूया देश ऑस्ट्रेलिया. खनिज लिथियम व कोबाल्ट उपयोग इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी, हरित ऊर्जेला चालना आणि भारताच्या क्रिटिकल मिनरल्स धोरणाला बळ. ठीक आहे, माहित पाहिजे ऑस्ट्रेलिया देशासोबत आपण करार केलेला आहे. तिसरा प्रश्न, ACITI तंत्रज्ञान भागीदारी कोणत्या तीन देशांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि भारत या तीन देशांमध्ये करण्यात आलेली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या तीन देशांमध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे, घोषणा झाली होती 22 नोव्हेंबर 2025 जोन्सबर्ग G20 परिषदेत आणि करार स्वीकारला आता सध्या लेटेस्ट 9 जुलै 26 रोजी. वैशिष्ट्य, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यातील पहिली त्रिपक्षीय तंत्रज्ञान भागीदारी. मुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञान विकास करणे, नवकल्पना आणि सुरक्षित पुरवठा साखळी निर्माण करणे. पूर्ण नाव आहे AICITI ऑस्ट्रेलिया कॅनडा इंडिया टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. फुल नेम आहे ACITI. ओके, पुढं चौथा प्रश्न. भारत आणि जपानने राजनीय संबंधाची 75 वर्षे साजरी करण्यासाठी कोणते वर्ष सामायिक क्षितिजांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? पॉइंट खूप महत्वाचा आहे. जपान आणि भारतामध्ये लक्षात ठेवा, तर काही सामायिक क्षितिजांचे वर्ष असं घोषित केलंय, तर ते 2027 मध्ये घोषित केलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याला 75 वर्ष भारत जपान या देशाच्या दोन्ही मैत्रिणींना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. ठीक आहे, संबंधाची सुरुवात झाली 1952 रोजी. व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यावर भर. भारत जपान मैत्री अधिक मजबूत करण्याचा उद्देश त्यांनी पाळलेला आहे. पुढे पाचवा प्रश्न. भारताला भारतात 9 जुलै 26 रोजी लॉन्च झालेल्या आठवड्यातून एकदा घेण्याच्या बेसल इन्शुलिनचे नाव काय? ठीक आहे, पॉइंट खूप महत्वाचा आहे. इन्शुलिन, ओके, ICODC अविक्युली असं त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. ओके, ह्या इन्शुलिनचं त्याचं नाव आहे. काय? आठवड्यातून एकदा घेण्याचा बेसल इन्शुलिनचे नाव. भारतात जगातील पहिले आठवड्यातून एकदा घेण्याचे बेसल इन्शुलिन लॉन्च 9 जुलै 26 रोजी. औषध नाव एव्हिक्युली इन्शुलिन ICODEC. निर्माता नोवो नॉर्डिक्स डेन्मार्क. लक्षात ठेवा, जगातील पहिले आठवड्यातून एकदा, ठीक आहे, बेसल इन्शुलिन. मधुमेही रुग्णांना दररोज इंजेक्शनची गरज कमी आहे ना. हाफ लाईफ सुमारे 196 तास, 8 दिवस चालतं.
एका इंजेक्शनची संपूर्ण आठवड्याची गरज पूर्ण करते. भारत औषध लॉन्च करणारा जगातील 7वा देश आहे. म्हणजे हे औषध लॉन्च करणारा भारत जगातील कितवा देश आहे? 7वा देश आहे. हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे रोज इन्शुलिन घेणारे जे मधुमेह होतं त्यांना, जे रोज इंजेक्शन घेतात त्यांना आठवड्यातून एकदाच घेऊ गरज पडणार आहे. म्हणजे वीकली 1 डेज घेतलं की पुन्हा 8 दिवस घ्यायची गरज नाही. 6वा प्रश्न. चर्चेत असलेली 7x7x7 रणनीती कोणत्या मोहिमेशी संबंधित आहे? तर उत्तर आहेच ॲनिमिया मुक्त भारत अभियानाशी संदर्भात आहे, लक्षात ठेवा. काय पाहूया. संबंधित ॲनिमिया मुक्त भारत अभियान. रक्तलपता कमी करणे, महिला, किशोरवयीन मुले, मुली, बालकांवर विशेष लक्ष, नियमित तपासणी, आयर्न, फॉलिक ऍसिड गोळ्या आणि जनजागृती राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक महत्वाचा भाग. ठीक आहे. ॲनिमिया मुक्त भारत अभियान. 7वा प्रश्न. भारत म्यानमार सीमा. आता प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश ऐका. हा प्रश्न का घेतलाय तो समजून घ्या आणि त्याच्यासोबत इतर माहिती करा. भारत म्यानमार सीमा कोणत्या भारतीय राज्याला लागू नाही? पाहायला गेलं याच्यामध्ये त्रिपुरा राज्याला लागू नाही. ठीक आहे. म्यानमारची सीमा त्रिपुरा राज्याला लागू नाही. मग आता बाकीच्यांचं काय आहे? भारत म्यानमार 23वी राष्ट्रीय सीमा समन्वय बैठक. 23वी राष्ट्रीय स्तरावरील सीमा समन्वय बैठक 7 ते 8 जुलै 26 रोजी, ठिकाण नवी दिल्ली. चर्चेचा विषय सीमा व्यवस्थापन, सुरक्षा, सहकार्य, सीमापार गुन्हेगारी रोखणे आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्प. भारत म्यानमार सीमा भूसीमा 1600 किलोमीटर, सागरी सीमा 1098 किलोमीटर. आणि भारतातील राज्य कोणते म्यानमारला लागतात? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. ठीक आहे. 23वी राष्ट्रीय सीमा समन्वय बैठक झाली, ठिकाण नवी दिल्ली होतं. आणि काय काय आपण खाली पाहिलेलं आहे. पुढे आपण पाहतोय 8वा प्रश्न. USISPF ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 26 ने कोणत्या भारतीय उद्योगपतीला सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे सुनील भारती मित्तल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. है ना. SPF ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 26 पुरस्कार. ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 26 सन्मानित सुनील भारती मित्तल, अध्यक्ष भारतीय इंटरप्राइजेस आणि काय भारत अमेरिका आर्थिक सहकार्य वाढवून योगदान आणि दूरसंचार क्षेत्रातील उल्लेखनीय नेतृत्वासाठी गौरव करण्यात आलेला आहे. ऍक्च्युली हा पुरस्कार का दिले गेले? तर एकमेव कारण SISPF पाहिला गेलं तर हा पुरस्कार भारत अमेरिका आर्थिक सहकार्य वाढवण्यात योगदान दिल्याबद्दल सुनील भारती मित्तल यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. 9वा प्रश्न. ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील आंतरशासकीय तज्ञ गटाच्या 9व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले आणि भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? उत्तर आहे निधी खरे यांनी केलेलं आहे. 10वा प्रश्न. संजीव जैन भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणत्या देशात नियुक्ती झाली आहे? संजीव जैन यांची नियुक्ती पुढील कोणत्या देशात झालेली आहे? असा सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलाय. एखादा राजदूतांचा प्रश्न येऊ शकतो पोलीस भरतीला किंवा कोणत्याही परीक्षेला. ठीक आहे. तर उत्तर आहे उत्तर कोरिया. नेक्स्ट 11वा प्रश्न. मनास आणि महाभारत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? पाहिला गेलं तर ही बिगशेक इथे स्थापन करण्यात आली आहे. आता बिगशेक कुठे आहे? तर ती किर्गिझिस्तान या देशात आहे. आपण डिटेल पाहूया. भारत किर्गिझिस्तान मानस आणि महाभारत संशोधन केंद्र. दिनांक 7 जुलै 26. बिगशेक किर्गिझिस्तान संशोधन केंद्र मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र. उद्दिष्ट भारत आणि किर्गिझिस्तान यांच्या सांस्कृतिक शैक्षणिक सहकार्य वाढवणे, महाकाव्यावरील संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देणे. महत्वाची घटना. किर्गिज महाकाव्य मनासचा पहिला हिंदी अनुवाद प्रकाशित. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार मनास हे जगातील सर्वात लांब महाकाव्य असून सुमारे 5 लाख ओळी आहेत त्याच्यात. ओके. आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कोणतं? मनास आणि महाभारत कुठे? बिगशेक किर्गिझिस्तानमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. 12वा प्रश्न. 12 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? पाहायला गेलं तर दोन्ही दिवस साजरे केले जातात. मलाला दिन आणि राष्ट्रीय कागद पिशवी दिवस हे दोन्ही दिवस साजरे केले जातात. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. 2027 मध्ये 10 लाख घरे फ्रीज मुक्त करण्याचे उद्देश जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहे ओडिशा, महाराष्ट्र, आसाम, गुजरात. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं?
ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.